आताची सर्वात मोठी खुशखबर येत आहे लाडक्या बहिणींसाठी. आज दिनांक 13 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशांचं महावाटप करण्याचं नियोजन अखेर झालेलं आहे आणि त्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी मोठ्या घोषणा देखील दिलेल्या आहेत. चला तर जाणून घेऊया 3 दिवस 36 जिल्हे कशा पद्धतीने बोनसचं अंतिम वाटप होणार आहे आणि लाडक्या बहिणींना खुशखबर कशा पद्धतीने भेटणार आहे त्याच्याविषयीच्या सर्व डिटेल अपडेट्स. चॅनल नवीन असाल लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीचे नवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. चला तर वळूया आपल्या मेन अपडेटकडे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांनी नवीन यादी जी आहे ती जाहीर केलेली आहे आणि आता याच नवीन यादीनुसार पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. ते सुद्धा 3 महिन्याची राहिलेला निधी, संपूर्ण निधी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पाठविला जाणार आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे भेटणार, कशा पद्धतीने भेटणार आणि एकूण रक्कम 4,500 रुपये कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये भेटणार. चला तर व्हिडिओला सुरुवात. पद्धतीचे तातडीचे आदेश बँकांना देण्यात आलेले आहेत आणि त्याच्यासोबतच ही जी नवीन 17 जिल्ह्यांची यादी जाहीर केलेली आहे ती यादी तर अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे, कारण की याच यादीनुसार पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. चला तर जाणून घेऊया आज तुमच्या बँक खात्यामध्ये 4,500 रुपये जमा होणार का की 3,000 रुपये जमा होणार आणि कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये या पैशांचं महावितरण जे आहे ते होणार आहे. कारण की जी मुख्यमंत्र्यांनी यादी जाहीर केलेली आहे तर त्या यादीनुसार 1,500 नाही, 2,500 नाही किंवा 3,000 नाही, तर थेट 4,500 रुपये मागील राहिलेल्या महिन्याचे पैसे. कारण की तुम्हाला माहिती असेलही भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी पैशांची वाट आतुरतेने बघत आहेत आणि वाट बघत असल्यामुळे त्यांनी खुशखबर त्यांना हे नक्कीच आवडणार आहे. कारण की पैसे आले नसतील तर आता काळजी करण्याची गरज राहिली नाही. फक्त जी आपण जिल्ह्यांची यादी बघणार आहोत ती जिल्ह्यांची यादी लक्षपूर्वक ऐकायची आहे तुम्ही, कारण की त्याच यादीनुसार पैशांचं महावितरण जे आहे ते होणार आहे. 3 महिन्याचे पैसे जे आहे ते आता जमा होणार आहेत. जेवढे राहिले होते तेवढ्या महिन्यांचे. आता मग त्यामध्ये असणार आहे डिसेंबरचे पैसे, जानेवारीचे पैसे आणि फेब्रुवारीचे पैसे, असे मिळून सर्व पैसे जे आहेत ते लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता 1,500 रुपये डिसेंबरचे, नोव्हेंबरचे 1,500 रुपये राहिले असतील तर आणि जानेवारीचे सुद्धा 1,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहेत. आता याच्या संदर्भात हे कशा पद्धतीने अपडेट आलेले आहे तर ते जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. तर बघू शकता अपडेट क्रमांक 1. तर मुख्यमंत्र्यांची जी मोठी घोषणा झालेली आहे ती घोषणा झालेली आहे राहिलेले पैसे वितरण करण्यासंदर्भात. कारण की भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी पैशांची वाट जी आहे ती आतुरतेने बघत होत्या. इलेक्शन असेल किंवा अजितदादांचं निधन असेल तर त्या कारणास्तव पैशांचं थोडंसं उशीर यावेळेस झालेला आहे आणि हा उशीर झाल्यामुळे एकनाथ शिंदे साहेब बोलताना असं देखील म्हटलेले आहेत, लाडक्या बहिणींनो, माझ्या लाडक्या बहिणींनो, पैसे थोडा उशीर झाल्याबद्दल क्षमस्व, कारण की यावेळेस आमच्या पाठीमागे खूप इलेक्शनचा राडा होता आणि त्या कारणास्तवच आम्ही पैसे वितरण करण्यास थोडासा लेट झालेला आहोत. परंतु आता तुम्हाला टेन्शन किंवा काळजी करण्याची गरज नाही, मी थेट पैसे जे आहे ते पाठविणार आहे, असं त्यांनी बोलताना सांगितलेलं आहे. मग यामध्ये बहिणींना प्रश्न पडला होता पैसे कोणत्या महिन्याचे मिळणार आणि SMS कोणत्या पैशांचा मिळणार. तर हे बघू शकता तुम्ही डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीचे सुद्धा पैसे काही लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा होणार आहेत. कारण की ऑलरेडी आज 11 फेब्रुवारी आहे आणि म्हणजेच महिना जवळपास निम्मा महिना जो आहे तो संपत आलेला आहे आणि या कारणास्तवच सर्व राहिलेले पैसे जे ते जमा होणार आहेत. आता अपडेट क्रमांक 2 आपण जाणून घेऊया. पुढील 3 दिवसामध्ये म्हणजे आज, उद्या आणि परवा हे 3 दिवस लाडक्या बहिणीसाठी नक्कीच महत्त्वाचे ठरणार आहेत. कारण की 3 दिवस 36 जिल्हे अशा पद्धतीचा उपक्रम जो आहे तो राबविण्यात येणार आहे. मग त्यामध्ये असणार आहेत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आपण म्हणू शकतो. 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यांच्या पैशांचं महावाटप जे आहे ते होणार आहे. सर्वात प्रथम म्हणजे हे जे वेळापत्रक आलेलं आहे ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः जाहीर केलेलं आहे आणि त्याच्या अंतर्गतच या वेळापत्रकाच्या अंतर्गतच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जे आहे ते क्रेडिट होणार आहेत. मग तुमची HDFC बँक असेल, कारण कोणती बँक असेल, कारण की बँकांची यादी देखील आपल्याकडे आलेली आहे आणि त्याच यादीनुसार आपण पैशांचं वितरण जे आहे ते तुम्हाला करणार आहोत. चला तर जाणून घेऊया वेळापत्रक नेमकं कशा पद्धतीने आलेलं आहे. वेळापत्रक जाहीर करण्याच्या अगोदर मुख्यमंत्र्यांनी जी पत्रकार परिषद घेतली होती त्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांनी 17,000 कोटी रुपयांच्या चेकवर साईन केलेले आहे. ते सुद्धा सर्व लाडक्या बहिणींच्या डोळ्या देखत. कारण की भरपूर लाडक्या बहिणी विचारत सर पैसे कुठपर्यंत आलेले आहेत, कशामुळे पैसे लेट झालेले आहेत. तर हे बघा, लेट व्हायचं कारण कोणतंही असू द्या, अजितदादांचं निधन असू द्या किंवा इलेक्शन असू द्या किंवा इतर तांत्रिक अडचणी होत्या, परंतु आता सर्व अडचणी दूर झालेल्या आहेत आणि आत्ता त्यामध्ये
जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण देखील त्याच वेगवान पद्धतीने केलं जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी चेकवर सह्या ज्या ते केलेल्या आहेत आणि चेकवर सही झाली म्हणजे काय तर फंड जो आहे तो 17,000 कोटी लाडक्या बहिणीचे पुढे पाठविण्यात आलेले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यांनी अधिकृत वेबसाईटवर देखील त्यांनी सांगितलेलं आहे, आम्ही जी अंतिम यादी जी आहे ती जाहीर करत आहोत राहिलेल्या लाडक्या बहिणीचे पैसे वितरण करण्यासंदर्भात. आणि आता याच अंतिम यादीनुसार पैसे जे ते पाठविले जाणार आहेत. प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यावर धडाधड पैशांचं वितरण जे ते होणार आहे. फक्त ते म्हणजे जिल्ह्यांच्या यादीनुसार जिल्ह्यांची यादी जाणून घेणे अतिशय महत्त्वपूर्ण ठरत आहे. कारण की जेवढे जिल्हे आलेले आहेत त्या जिल्ह्यांच्या यादीनुसारच पैसे जे ते पाठविले जाणार आहेत. जिल्ह्यांच्या यादीच्या पलीकडे कुठे ₹1 देखील पाठविल्या जाणार नाही. त्यामुळे जिल्ह्यांची यादी आपण लगेच तुम्हाला सांगणार आहोत. लक्षपूर्वक ऐकायची आहे तुम्ही. आता महत्त्वपूर्ण म्हणजे अखेर बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे आणि आजपासून 100% पैशांचं वितरण जे आहे ते सुरुवात झालेली आहे. आता बघू शकता आपण महत्त्वाचं म्हणजे जिल्ह्यांच्या नवीन याद्या आलेल्या आहेत. सोबतच बँकांच्या देखील काही नवीन याद्या ज्या आहेत त्या आलेल्या आहेत आणि याच यादीनुसार पैशांचं वितरण जे आहे ते थेट पद्धतीने तुमच्या खात्यामध्ये 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. एकही रुपया इकडे तिकडे न जाता थेट जिल्ह्यांचं वितरण पैशांचं वितरण जे आहे ते तुमच्या जिल्ह्यामध्ये केलं जाणार आहे. चला तर जाणून घेऊया मकर संक्रांती सणानिमित्त स्पेशल भेट लाडक्या बहिणीसाठी कोणती आलेली आहे. संक्रांती झाली परंतु भेट काही भेटली नव्हती. त्यामुळे आता फेब्रुवारी महिन्यामध्ये म्हणजे आज 11 फेब्रुवारी आज तुमच्या खात्यामध्ये हे पैसे पाठविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्याच्या अगोदर आपण विभागानुसार यादी बघणार आहोत. अगोदर विभागाची यादी बघूया. विभाग बघितले की लगेच आपण 36 जिल्ह्यांची यादी बघणार आहोत, ज्यामध्ये 17 जिल्हे मेन आहेत, ज्या 17 जिल्ह्यामध्ये आज पैसे येणार आहेत. तर अगोदर विभागाची यादी. तर विभागामध्ये सर्वात पहिला समावेश असणार आहे नाशिक विभाग आणि छत्रपती संभाजीनगर विभाग. या 2 विभागामध्ये आज पैशांचं वितरण जे आहे ते सुरुवात होणार आहे. आता बघू शकता आपण पुढील टप्पा म्हणजे उद्या कोणत्या विभागामध्ये तर उद्या असणार आहे अमरावती आणि नागपूर विभाग. कारण की हे 2 विभाग अतिशय महत्त्वपूर्ण ठरलेले आहेत आणि याच विभागाच्या अंतर्गत पैसे जे ते पाठविले जाणार आहेत. आता तांत्रिक अडचणीवर देखील क्षमतांचा प्रारंभ करण्यात आलेला आहे. तो म्हणजे कोकण विभाग असेल. कोकण विभागामध्ये देखील परवा दिवशी पैशांचं वितरण होणार आहे. त्याच्यासोबत पुणे विभाग देखील त्यामध्ये समाविष्ट केला गेलेला आहे. आता बघूया आपण जिल्ह्यांची यादी. कारण की सर्वात ओरिजिनल माहिती आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत आज पैसे वाटप करण्यासंदर्भात. आज पैसे 100% लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहेच. दरमहा 1,500 प्रमाणे 4,500 रुपयांची रक्कम जी आहे ती जिल्ह्यानुसार तुमच्या जिल्ह्यामध्ये पाठविली जाणार आहे. सर्वात प्रथम तुम्ही व्हिडिओच्या खाली व्हिडिओला लाईक करायचं आहे, कारण की तुमच्या जिल्ह्याचं नाव त्यामध्ये आपण लगेच सांगणार आहोत. जिल्ह्यांची यादी तर बघणार आहोतच. त्याच्या अगोदर अपडेट क्रमांक 3 बघूया आपण. ज्या अपडेटमध्ये महिलांच्या बँक खात्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब स्वतः पैशांचं वितरण जे आहे ते करत आहेत. कारण की भरपूर दिवसापासून एकनाथ शिंदे साहेब तुम्हाला पैसे पाठवण्याची इच्छा त्यांची होती, परंतु काही कारणास्तव पैसे पाठवले नव्हते. परंतु आता स्वतः त्यांनी DBTचं बटन जे आहे ते अखेर दाबलेलं आहे. DBTचं बटन दाबलं म्हणजे काय, पैसे पाठवण्याची जोरदार सुरुवात जी आहे ती होत असते. ते सुद्धा DBTचं बटन दाबल्याच्या नंतर. तर तुम्ही बघू शकता आता महत्त्वपूर्ण म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजना पैसे वाटप करण्यासंदर्भात स्पेशल प्रेस मीटिंग घेऊन 17 जिल्ह्यांची ही नवीन यादी जाहीर केलेली आहे आणि याच यादीनुसार पैशांचं महावितरण देखील आपण म्हणू शकू जे ते होणार आहे. तर त्याच्या अंतर्गतच आपण जाणून घेणार आहोत कशा पद्धतीने पैशांचं वितरण जे होणार आहे. आज वितरित जे असणार आहे ते असणार आहे, कारण की ही घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः केली गेलेली आहे. त्याच्यानंतर त्यांनी हे देखील सांगितलेलं आहे 1,500 रुपयांचं डिपॉझिट आम्ही लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये ॲडव्हान्समध्ये करत आहोत ट्रायल रन अगोदर. त्याच्यानंतर तुम्हाला आज 17 जिल्ह्यांची आपण यादी देणार आहोत. त्या 17 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण लाभाचं वितरण जे आहे ते कशा पद्धतीने होणार आहे ते आपण जाणून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता स्क्रीनवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पैसे वितरण करण्याचे 3 टप्प्याचं महत्त्वाचं वेळापत्रक जे आहे ते जाहीर केलेलं आहे आणि याच महत्त्वाच्या वेळापत्रकानुसार पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. त्यामध्ये समावेश असणार आहे पहिला टप्पा दिवाळीचं भेट राहिली होती ती म्हणजे नोव्हेंबरचे पैसे भरपूर लाडक्या बहिणींचे राहिलेले आहेत. त्याच्यानंतर दुसरा टप्पा असणार आहे डिसेंबरचा हप्ता. याच्यानंतर तिसरा टप्पा असणार आहे तो म्हणजे मकर संक्रांतीचा हप्ता. तर तो देश मिळून पहिला, दुसरा आणि तिसरा हे 3ही टप्पे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पाठविले जाणार आहेत. 3 दिवस 36 जिल्हे
अशा पद्धतीचं वेळापत्रक त्यांनी जाहीर केलेलं आहे आणि त्याच्या अंतर्गत त्यांनी आदेश दिलेले आहेत ते म्हणजे सर्व बँकांना, भरपूर बँका आहेत मित्रांनो, HDFC असेल, HCCC असेल किंवा ICICI प्रुडेंशियल बँक असेल किंवा इंडियन पोस्ट पेमेंट बँक असेल, तर प्रत्येक बँकेला मुख्यमंत्र्यांनी आदेश देण्यात आलेले आहेत. पैसे वाटप करण्यास कुठल्याही प्रकारचा उशीर अजिबात झाला नाही पाहिजे. प्रत्येक माझ्या लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेच पाहिजेत, अशा पद्धतीचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले आहे. त्याच्यानंतर दुसरा आदेश दिलेला आहे महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांना, ज्यांच्याकडे महिला व बालविकासचे पद आहे, तर त्यांना देखील सांगण्यात आलेलं आहे तुम्ही पैसे वाटप करण्यास अजिबात उशीर करायचा नाही. प्रत्येक माझ्या लाडक्या बहिणींना पैसे जमा झालेच पाहिजेत. चेक असतील किंवा काय असेल तर त्यावर लगेच साईन झाली पाहिजे. चेकवर साईन झाली म्हणजे पैसे वितरण करण्यास सुरुवात देखील त्या पद्धतीने होत असते. तर आपण जाणून घेऊया तिसरा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे, तो म्हणजे महा-DBT संघाला. महा-DBT संघ जो असतो तर तो पैसे वितरण करण्यास संदर्भात समाविष्ट असतो. चला तर आता आपण जिल्ह्यांच्या याद्या बघूया. तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये आहे की नाही ते जाणून घेण्यासाठी इथून पुढे लक्षपूर्वक बघायचं आहे, कारण की जिल्ह्यांची यादी ही नक्कीच महत्त्वाची ठरणार आहे आणि प्रत्येक जिल्ह्याच्या यादीनुसारच पैशांचं वितरण देखील केलं जाणार आहे. तर दिवस पहिला म्हणजे आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वितरित होणार ते आपण जाणून घेणार आहोत. त्याच्यानंतर उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचे वितरण होणार आणि परवा दिवशी महावाटप जे आहे ते कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहे, तर त्याच्याविषयी आपण डिटेल अपडेट जाणून घेणार आहोत. सर्वात प्रथम म्हणजे सुरुवात जी असणार आहे ती नाशिक जिल्ह्यापासून होणार आहे, कारण की नाशिक या ठिकाणी भरपूर दिवसापासून पैशांचं वितरण काही झालं नव्हतं आणि त्या कारणास्तव पहिला दिवस असणार आहे नाशिकपासून सुरुवात, कारण की लाडक्या बहिणीसाठी नाशिक जिल्हाच नक्की महत्त्वपूर्ण ठरत आहे. या जिल्ह्यामध्ये भरपूर लाडक्या बहिणी आहेत. पहिला दिवस नाशिकमध्ये, याच्यानंतर दुसरा दिवस कुठे होणार आहे वितरण दुसऱ्या दिवशी असणार आहे सातारामध्ये. सर्वांचा आवडता जिल्हा सातारा जिल्ह्यामध्ये देखील दुसऱ्या दिवशी पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. आता तिसरा दिवस किंवा पहिल्या दिवशी अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये वितरण होणार 17 जिल्ह्यांची जी तुम्हाला सांगणार आहोत, तर त्यामध्ये बुलढाणा समाविष्ट आहे. त्याच्यानंतर असणार आहे रत्नागिरी, त्याच्यानंतर असणार आहे गोंदिया, त्याच्यानंतर असणार आहे जालना जिल्हा, त्याच्यानंतर असणार आहे आपला छत्रपती संभाजीनगर जिल्हा, त्याच्यानंतर असणार आहे खाली पाहिलं इकडं तर नंदुरबार आणि गडचिरोलीमध्ये देखील त्यामध्ये समावेश जो तो होणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर जे असणार आहे ते रत्नागिरी आणि सोलापूर साईडला पैशांचं वितरण जे ते होणार आहे, कारण की भरपूर दिवसापासून सोलापूर असेल, कोल्हापूर असेल या ठिकाणी पैशांचं वितरण जे आहे ते काही झालं नव्हतं आणि त्या कारणास्तवच मुख्यमंत्र्यांनी हा जो मोठा निर्णय घेतलेला आहे पैसे वाटप करण्यासंदर्भात, तर तो सोलापूर या ठिकाणी देखील आज पैशांचं वितरण जे ते होणार आहे. याच्यानंतर असणार आहे पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पुणे या ठिकाणी तर भरपूर लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहिल्या होत्या. काही कारणास्तव टेक्निकल एरर असतील किंवा अजितदादांचं निधन असेल तर त्या कारणास्तव पैसे वितरण उशीर तो नक्कीच झाला होता, परंतु आता काळजी करण्याची गरज नाही. तर पुणे ठिकाणी देखील पैशांचं वितरण जे ते होणार आहे आणि शेवटी होणार आहे यवतमाळ आणि नागपूर साईडला, कारण की या दोन जिल्ह्यामध्ये देखील भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी पैसे वितरणाची वाट बघत आहेत आतुरतेने. नागपूरला तर भरपूर लाडक्या बहिणी लाभार्थी आहेतच आणि त्यांच्या खात्यामध्ये पैशांचा विषय असा झाला होता, पैसे तर पाठवले होते परंतु बँकेमध्ये सर्व्हरचे एरर आल्यामुळे बँकेमध्ये थोडा प्रॉब्लेम होऊन ते पैसे तुमच्या खात्यामध्ये पडले नव्हते, परंतु ते पैसे आजपासून आता सर्व जिल्ह्यांमध्ये किंवा जे आपण जिल्ह्यांची यादी दिलेली आहे तर त्या यादीनुसार पैशांचं वितरण जे आहे ते आजपासून सुरुवात जी आहे ते आपण म्हणू शकतो झालेली आहे, कारण की जिल्ह्यांची यादी ही नक्कीच महत्त्वाची ठरत असते. दरवर्षीप्रमाणे जिल्ह्यांची यादी आपण दिलेली आहे तुम्हाला, तर याप्रमाणे तर आता जिल्ह्यांची यादी तर बघितली असेल तुम्ही, परंतु आता पहिली यादी जी आलेली आहे ती म्हणजे बँकेची यादी देखील नक्कीच महत्त्वपूर्ण ठरत आहे, कारण की प्रत्येक बँकेच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते स्टेप बाय स्टेप पद्धतीने होणार आहे. म्हणजे काय तर बघा, ज्याप्रमाणे जिल्ह्यांची यादी आलेली आहे त्याचप्रमाणे बँकांची देखील यादी आलेली आहे आणि याच यादीनुसार पैशांचं वितरण जे आहे ते लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये होणार आहे. आता दिवस पहिल्या दिवशी कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये बँकेच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण होणार तर ते जाणून घेऊया. तर पहिली बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, म्हणजेच आपली सर्वांची आवडती SBI बँक. त्याच्यानंतर असणार आहे बँक ऑफ महाराष्ट्र, त्याच्यानंतर असणार आहे
बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक या बँक या दिवशी पहिल्या दिवशीचा समावेश त्या बँकामध्ये असणार आहे. दुसरी प्रमुख यादी आलेली आहे ती म्हणजे खाजगी बँकासंदर्भात. त्यामध्ये असणार आहेत HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक आणि कोटक महिंद्रा बँक. तर तिसऱ्या दिवशी या बँकेमध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. आता बघूया आपण तिसऱ्या दिवशी म्हणजे महावाटप ज्या होणार आहे त्या दिवशी कोणत्या बँक खात्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे ते आपण जाणून घेऊया. IDFC फर्स्ट बँक असेल, त्यामध्ये AU स्मॉल फायनान्स बँक असेल, इंडिया पोस्ट पेमेंट बँक देखील त्यामध्ये समाविष्ट असणार आहे. तिसरा दिवस असणार आहे एअरटेल पेमेंट बँक देखील त्यामध्ये समाविष्ट असणार आहे. तर अशा पद्धतीने 3 दिवस 36 जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये पैशांचं वितरण जे असणार आहे ते होणार आहे. आणि या व्हिडिओवर जर 1000 लाईक आले तर आपण आपल्या लाडक्या बहिणीसाठी स्पेशल अपडेट घेऊन येणार आहोत. स्पेशल गिफ्ट देखील आपण तुम्हाला देणार आहोत. तर त्याच अपडेटनुसार तुमच्या खात्यामध्ये पैसे कधी जमा होतील तर त्याच्याविषयी आपण ती अपडेट देखील तुम्हाला लगेच देऊन टाकणार आहोत. त्यासाठी व्हिडिओला तुम्ही लगेच लाईक करायचं आहे. कुठल्याही प्रकारचं टेन्शन न करता व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते देखील तुम्ही करू शकता. तर आता लाडकी बहीण योजनेची नवीन यादी तर जाहीर झालेली आहेत. जिल्ह्यांची यादी आपण तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये दिलेलीच आहे. तुम्ही मागं व्हिडिओ फॉरवर्ड करून बघू शकता. त्यामध्ये तुम्हाला आपण तुमच्या प्रत्येक जिल्ह्यानुसार जिल्ह्याचं नाव दिलेलं आहे, यादी दिलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जर पैसे आले नसतील तर तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे. कारण की पैसे जर आले असतील किंवा नसतील तर आपल्याला समजेल किती लाडक्या बहिणींना पैशांची आतुरतेने गरज आहे आणि त्या गरजेनुसार लाडक्या बहिणींना कशा पद्धतीने पैसे पाठवायचे ते देखील आपण म्हणू शकतो. ही आपण व्हिडिओच्या माध्यमातून जी माहिती बघितलेली आहे ती नवीन सूत्रांच्या आधारे आपण ही माहिती बघितलेली आहे. जी सोशल मीडियावर उपलब्ध माहिती आहे त्या माहितीनुसार आपण ही माहिती बघितलेली आहे. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. पैसे आले नसतील तर तुम्हाला हे पैसे देखील आता येण्यास सुरुवात होणार आहे. आतापर्यंत आपण भरपूर अपडेट आजच्या त्या कवर केलेले आहेत लाडक्या बहिणीच्या. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल ना लगेच चॅनल सबस्क्राईब करून टाका. कारण की पैसे कधी येतील ते तर तुम्हाला माहिती होतच असतं. शेवटी लाडकी बहीण योजनेच्या KYC देखील आता KYC आपण म्हणू शकतो. KYC देखील पुन्हा एकदा चालू करण्यात आलेले आहे. त्यामुळे पैसे आले नसतील तर KYC तुम्ही करून घेऊ शकता आणि त्या KYCमध्ये पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. त्याच्यानंतर जे जिल्हे राहिलेले असतील, नागपूर साईडला असेल किंवा गोंदिया साईडला असेल तर त्या जिल्ह्यामध्ये देखील पैशांचं महावितरण जे आहे ते नक्कीच होणार आहे. आता आपण तुम्हाला अशा पद्धतीच्या या नवीन अपडेट ज्या आहेत त्या सर्वात लेटेस्ट अपडेट आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर घेऊन येतो. त्यामुळे चॅनलवर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया आपण परत पुन्हा तशा एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.